नवी मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उपमहापौर असलेल्या त्यावेळच्या अशोक गावडे यांच्यासमोर समीर बागवान यांचा फक्त 3 मतांनी पराभव झाला होता। त्यामुळे जिंकलेल्या उमेदवारापेक्षा हारलेल्या उमेदवाराचीच त्यावेळेला नवी मुंबईमध्ये चर्चा होती। ते समीर बागवान आता परत एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून सिवड या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। आपल्याबरोबर आहेत समीर बागवान, काय म्हणाल गेल्या वेळेचा 3 मतांनी झालेला पराभव आणि आताची निवडणूक? 2015ला अगदी निसटत्या मतांनी 3 मतांनी आमचा पराभव झाला होता आणि तो पराभव स्वीकारून आम्ही लोकसेवेत 2015 पासून आजपर्यंत कार्यरत राहिलो आणि सातत्याने लोकोपयोगी उपक्रम राबवले। त्यावेळी जे निवडून आले त्यांच्याबद्दल आता आम्ही काही बोलणार नाही, मात्र आम्ही काम अखंड ठेवलं, लोकांच्या संपर्कात राहिलो, लोकांना ज्या अडीअडचणी आहेत मग त्या सार्वजनिक स्वरूपाच्या असो किंवा व्यक्तिगत स्वरूपाच्या असो सातत्याने त्या सोडवण्यावर आमचा भर राहिलेला आहे। त्याचबरोबर प्रशासनाकडून लोकांना जी अपेक्षित सुधारणा विभागात असेल त्यासाठी पत्रव्यवहार करून फॉलोअप केलेला आहे। तुम्ही जेव्हा मतं मागायला जातात, लोकांच्या घरोघरी फिरतात, तेव्हा लोक तुम्हाला आठवण करून देतात त्या 3 मतांची? खरं तर 2015ला जो मी प्रभाग लढलो होतो 109, त्याच्यातला हा 40% भाग पुन्हा 26मध्ये आलेला आहे आणि आम्ही आता सेक्टर 48च्या वसाहतीमध्ये फिरत होतो, सेक्टर 44च्या वसाहतीत जेव्हा फिरत होतो, हे 2 सेक्टर आहेत ते 2015ला पण आमच्याबरोबर होते। आता घराघरात आम्ही जातो तर लोक म्हणतात की तुमचं 3 मताचं जे हारणं आहे ते आमच्या लक्षात आहे, त्यामुळे त्यावेळी जे काही झालं आता तसं आम्ही व्हायला देणार नाही आणि आमचं मतदान आम्ही तुम्हालाच करणार आहोत। लोक मतदानासाठी उतरतो अशा प्रकारचे तुम्हाला आश्वासन मिळतं? निश्चितपणे म्हणजे मुळात आताची जी निवडणूक आहे एकदम वेगळ्या अंगाने चाललेली आहे। इथे राज्यामध्ये जे सत्तेत आहेत, देशात जे सत्तेत आहेत ते इथे एकमेकांच्या विरुद्ध प्रचंड टीका करत आहेत आणि शिवसेना मनसे माननीय उद्धवसाहेब असतील, माननीय राजसाहेब असतील, ते ज्याप्रमाणे वरती एकत्र झाले त्याप्रमाणे इथे शिवसेना मनसेचे सर्व कार्यकर्ते सक्रिय काम करत आहेत। त्यामुळे लोकांमध्ये फार चांगलं वातावरण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।